हॅलो मंडळी, कसे आहात सर्वजण? स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं. चला तर मग, लग्नाचं घर होतं, घाई खूप होती. तर आम्ही छोटे छोटे शॉर्ट जेवढे घेता येतील तेवढे घेण्याचा प्रयत्न केला आहे मी. ही सकाळची लग्नाच्या दुसऱ्या दिवशीची का तिसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा. काम खूप होतं त्यामुळं इथं सकाळी वांग्याची आणि आम्ही मटकीची भाजी बनवणार होतो, पातळ, आणि चपाती आणि भात बनवणार होतो. चपाती भाकरी किंवा काय असेल ते आम्ही चुलीवर बनवत होतो आणि हे भाज्या असतील त्या गॅसवर बनवत होतो, कारण का माणसं खूप होती. हे बघा, आंटीनी भाजी बनवली होती कांदा टमाटर घालून, खूप छान अशी सिंपल पद्धतीने. वांग्याचा रस्सा बनवला होता, म्हणजे पातळ नाही जास्त घट्ट नाही असं बनवलं होतं. खूप छान झाली होती भाजी. हे बघा, मग पिठं ते चाळून घेतली, चपाती बनवायची होती, नंतर पोळ्याही बनवायच्या होत्या, पूजेला ते लागतात. ती पोळ्याची कणिक मळून घेतली, चपात्या बनवून घेतल्या. ह्या आंटी पोळ्याची कणिक मळत होत्या. कणिक मळून झाली चपात्याची ते, बाकी सगळं आवरलं. सगळेजण असले की काम पटपट होतं. गावाकडची मज्जाच अशी असते, सगळे एकत्र येतात, सगळे मिळून थोडे थोडी कामं करतात, त्यामुळे कामं पटकन होतात, आवरतात आणि कामं केल्यागतही वाटत नाही, त्यामुळे पटकन सगळं झालं होतं. हे बघा, पूजेची तयारी चालू होती, सगळं चालू होतं, पसारा साहित्य लावायचं काम चालू होतं. इथं बघा, ह्या गप्पा मारत बसल्या होत्या, त्यांचंही काही काही काम चालू होतं. नंतर कांदा तेन कट करायचं, संध्याकाळच्या भाजीची तयारी होती. पनीर, वरण भात आणि मटकीची उसळ बनवायची होती, चपाती होती त्यामुळे, आणि हे कडकण्या देवाला बांधायला बनवायच्या होत्या, त्या आंटीनी लाटून घेतल्या आणि तळून घेणार होत्या. आणि ह्या वरणासाठी डाळ शिजत घालायची होती आम्हाला. हे बघा, पूजा इथं चालू आहे, सगळी पूजेला बसली होती, आम्ही इकडं तिकडं सामान द्या आणि हे काम आमच्याकडं होतं. हे बघा, इथं चुलीवरती बनवत होते, आचारी बोलवले होते, ते पनीर तळून घेत होते. इथं पनीर तळून घेतली, ग्रेव्ही ते आम्ही बनवली होती, कांदा वगैरे चिरून 2-3 किलो कांदा चिरला होता, तो भाजून घेतला. टमाटर 2 किलो चिरले होते, ते भाजून घेतले. पनीर तळून घेतलं आणि आंटीनी, एक मामी होत्या, त्यांनी फोडणी टाकून घेतली. इथे व्यवस्थित बटर तेल वगैरे घालून ती पेस्ट केलेली कांद्याची टमाटरची ती घातली, लसूण घातलं होतं, आलं घातलं होतं, सगळं मिक्स करून घेतलं त्याचं. त्यानंतर पनीरच बनवलं होतं, बाकीचं त्यांनी बनवलं होतं. परत वरण भात बनवला होता. एक कोथिंबीर आणि आल्याची लसणची पेस्ट टाकली होती नंतर वरून. हे असं जेवण होतं. आंटी बनवत होत्या पनीरची भाजी, खूप छान बनवली होती. मटर पनीर बनवायचं होतं, पनीर मसाला टाकून घेतला, गरम मसाला ते सगळं टाकलं, नमक टाकलं, खूप छान अशी सिंपलशी भाजी बनवली होती. सगळेजण असल्यावर काम पटकन होतं, पटकन आवरतं, सगळीच मदत करतात एकमेकांची. फॅमिली खूप मोठी आहे आणि गावाकडे असल्यावर सगळेच येतात, आणि काहीतरी कार्यक्रम असल्यावरच येणं होतं, बाहेर राहतात ना, त्यांना सुट्टी नसते. हे बघा, ह्यांनी अशा दोघींनी मिळून पनीरची भाजी बनवून घेतली. आचार्याने वरण बनवलं, भात तर आधीच झाला होता, भात आणि भाजी मटकीची. पनीर तेवढं बनवायचं काम आमच्याकडे होतं, ते बनवून घेतलं आम्ही. सगळं आवरलं, पटपट आवरून घेतलं, ते शिजायला ठेवलं झाकून वगैरे, आणि आम्ही तिथून गेलो. बाकीची ही कामं होती, तिकडं पोळ्या तेन बनवायचं चालू होतं, कारण का पूजा होती, गोंधळ होता, जागरण होता, त्यामुळे खूपच काम होतं. ते आचार्याने गाईड करत होते आम्हाला, हे टाका ते टाका म्हणून. ते आचार्य खूप छान होते तिथले. गावाकडे काय मजाच वेगळी असते, सगळे एकत्र येतात, कामं सगळी मिळून करतात, त्यामुळे पटपट आवडतं सगळंच. हे बघा, आम्ही पनीरची भाजी ग्रेव्ही शिजत आली आहे, व्यवस्थित शिजवून घेतली. त्यानंतर त्यात मटर टाकून घेतलं, परत पनीर तळलेलं टाकून घेतलं, ते हलवून ठेवलं. नंतर वरणाला फोडणी घातली, वरण बनवलं. संध्याकाळी जेवणाचं थोडंच घेतलं शूट मी. ते हे बघा, इथं पनीर टाकलं आहे, आता हलवून घेत आहेत. त्या मामी छान होत्या तिथं, त्या पण हेल्प करायच्या. हे बघा, ते हलवून घेतलं, सगळ्यांचेच हात सगळ्या गोष्टीला लागले होते, सगळेच मदत करत होते. हे बघा, पनीरची भाजी झाली, त्यांनी तडका मारला वरणाला.
गावाकडे सगळीच पाहुणे होते. जास्त माणसं आली नव्हती, कारण का लग्नही खूप मोठं झालं होतं सोलापूरला. त्यामुळं माणसं कमी होती थोडीशी पूजेला, आणि त्यांच्या गावात अजून 1-2 लग्नही होती. त्यामुळे पण इकडं तिकडं थोडी इकडे गेले होते, थोडे तिकडे गेले होते. त्यामुळे माणसं कमी आलेली होती. त्यामुळे थोडं थोडंच बनवायचं होतं, जास्त काही बनवायचं नव्हतं. आणि गोडमध्ये बासुंदी आणि कढी होती, जिलेबी पण होती. कुणाला काय खायचं ते खायचं होतं. वरण बनवत आहे ते. तडका मारला लसणाचा, मिरची टाकली त्यांनी, कोथिंबीरही टाकली, असं सगळं झालं. सगळं बनवून घेतलं. पूजा झाली, आरती वगैरे झाली. ही संध्याकाळी पाहुण्यांना जेवायला आतमध्ये वाढलं होतं. पाहुण्यांना बासुंदी बनवली होती. ही बघा श्वेता बासुंदी वाढत आहे. छान असं जेवण झालं सगळ्यांचं. हे नवरीकडचे पाहुणे आलेले होते, आणि नवरी साईडला येल्लो कलरची साडी घालून बसली होती, नवरी होती. सगळं झालं. संध्याकाळी गोंधळाला बसले होते, गोंधळ मांडला होता. छानशी गाणी वगैरे झाली, गोंधळ झाला, कार्यक्रम झाला. खूप छान प्रकारे सर्वच झालं पूर्ण. इथं मामा बसलेत मुलाचे, भटजी ते सगळे झाले होते. आणि तिथं खूप काय काय प्रोसेस असते, पण त्यांच्या 2 तासाचंच होतं ते कार्यक्रम. त्यामुळे थोडासा शूट घेतला आहे मी. चला तर मग मंडळी, गावाकडचे ब्लॉग्स व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून सांगा. शेअर करा, लाईक करा, आणि सबस्क्राईबही नक्की करा. असेच नवीन नवीन ब्लॉग्स मी घेऊन येत राहीन तुमच्यासाठी. सपोर्ट करा प्रियाला सपोर्ट करा. सबस्क्राईबही नक्की करा, लाईक करा, शेअर करा, आणि खूप खूप व्हायरल हो द्या व्हिडिओ. असेच लग्नाकडची, गावाकडच्या गोष्टी किंवा रानातल्या गोष्टी. आमच्या इकडे बाग आहे खूप छान, तेही दाखवणार आहे मी एक दिवशी तुम्हाला. सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. चला तर मग मंडळी, पटकन सबस्क्राईब करून घ्या. बाय.